नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची लग्न. एक पवित्र, एक नाजूक असं बंधन. आपल्याकडे लग्न संस्थेला अनन्यसाधारण महत्व आहे. या लग्नामुळेच दोन व्यक्ती एकत्र येतात आणि आपलं संपूर्ण आयुष्य प्रेमानं आणि विश्वासानं घालवण्याचं ठरवतात. लग्नामुळे दोन व्यक्तीच नाही तर दोन कुटुंब सुद्धा जोडली जातात. पण प्रश्न असा की यातले किती संसार यशस्वी होतात? अशी काय परिस्थिती निर्माण होते की देवाच्या साक्षीनं निर्माण झालेलं हे पवित्र बंधन क्षणात उद्ध्वस्त होतं? आपल्यापैकी बऱ्याच जणांना अशा उद्ध्वस्त झालेल्या लग्नांबद्दल माहिती असेलच. आजची ही केस अशाच एका राक्षसी प्रवृत्तीबद्दल आणि घटनेबद्दल आहे जी तुम्हाला मुळापासून हादरवून सोडेल. आई, मला काही दिवसांसाठी माहेरी जायचं होतं. आईची तब्येत ठीक नाहीये, त्यामुळे तिची थोडी काळजी घ्यावी लागेल. कुसुम, मला सगळं कळतंय ग. तुला इथे त्रास होतोय म्हणून जायचंय ना, पण थोडा वेळ दे ना, सगळं नीट होईल बघ. सगळं नीट होईल अशी अपेक्षा करणं मी केव्हाच सोडून दिले. गुलाम समजून ठेवला आहे. कुत्र्यांसारखं काम करून घेतात. मालक लोकांचे ना लचके तोडायला पाहिजे, लचके. विक्रम, तू पुन्हा दारू पिऊन आलास? अरे काय झालंय तुला? अगं टेन्शन असतं का आई? किती काम करावं लागते माहिती आहे ना तुला? आणि त्यात थोडीशी का पेलो तर काय पाप केलं मी? तुझं पिणं वाढत चाललंय बरं का विक्रम. ओ बाबा बस करा ना, आता लेक्चर कशाला देताय? आधीच डोक्याला टेन्शन असते. त्यातल्या त्यात घरी आल्यावर या अशा नालायक बाईचं थोबाड बघावं लागतं. अहो, असं का बोलताय तुम्ही? गप्पे, खरं तेच बोलतोय. विक्रम, कुसुम जा, ताटं वाढायला घे. उशीर झालाय ना. जा. बाबा थोडे पैसे द्या ना. कशाला? ते मित्राचा वाढदिवस आहे, पार्टीला जायचे. अरे या पार्ट्या झोडणं आणि पैसे उडवण्या व्यतिरिक्त दुसरं काही जमतं का तुला? अहो काय झालं? अशी अचानक आलीस आणि हे चेहऱ्यावर काय झालं? जावई बापूंनी पुन्हा. आणखी काय होणार बाबा? आणि हे काय तुमच्यासाठी नवीन आहे का? आई, मी परत सासरी जाणार नाही. जनावर आहे माझा नवरा. बघा काय अवस्था केली त्याने माझी. आणि हे काय पहिल्यांदा घडत नाहीये बाबा. कुसुम, तू मला मैत्रीण कमी आणि बहीण जास्त मानतेस ना. मग माझं म्हणणं ऐक. पोलिसांकडे जा आणि तक्रार कर तुझ्या त्या नालायक नवऱ्याची. तरच अद्दल घडेल त्याला. नाही, नको. मी जर असं केलं तर विक्रम मला आणि माझ्या कुटुंबाला आणखी त्रास देईल. सैतान आहे ग तू. अगं मग आपण काय असं शांतच बसायचंय का? तू काय रोज असा त्रास सहन करत बसणार आहेस? मला ते काही माहिती नाही. घटस्फोटाची नोटीस पाठव त्याला. डोमेस्टिक व्हायलन्स खाली घटस्फोट लवकर मिळेल आणि चांगली पोटगीही मिळेल. अगं पण तो मला असं सोडणार नाही ग. मी त्याच्यासाठी फक्त एक खेळणं आहे. अपर्णा, कधी कधी मला इतकी भीती वाटते ना, असं वाटतं की काहीतरी भयंकर घडणार आहे. तू काळजी करू नकोस कुसुम, मी आहे ना. सगळं होईल ठीक.
विक्या बायको गेली का परत सोडून? सोड तिला, माझं काय अडत नाही. पण ती सारखी सारखी माहेरी काय जाते? तू काय तिला खुश ठेवत नाहीस काय? तुझं तर तोंड सांभाळून बोलाय ते नाही. अरे मस्करी आहे विक्या, एवढा काय सिरियस होतो यार? मस्करी आहे हा? अरे मस्करी आहे ते. अरे मित्र होता आपण ना. अरे मित्र असे बोलतात का? मस्करी झाली, तू दारू पिये. मला प्यायची तुमच्यासोबत दारू. चालेल. पोरीला साधा एक फोन सुद्धा करता येत नाही आपल्याला. अहो मग तुम्ही करा ना तिला. कसा करू? दुपारपासून फोन बंद येतोय तिचा. आपल्याला टेन्शन द्यायला चांगलं जमतं ते. अहो मग तिच्या सासरी कोणाला तरी फोन करून बघा ना. नाही, नको. मला त्यांच्याशी बोलावं असं सुद्धा वाटत नाही. अहो एकदा फोन करा ना. नमस्कार, मी रमाकांत देसाई बोलतोय. कुसुमला फोन देता का जरा? काय? कुसुमला फोन देऊ? अहो मी समजलो नाही. कुसुम तुमच्या इकडेच आहे ना? नाही, सकाळी ती तुमच्याकडे यायला निघाली होती. काय? अहो पण कुसुम इकडे आलेलीच नाहीये. नाही, आणि ती इकडे येणार असं तिने आम्हाला कळवलं सुद्धा नाही. नाहीतर मी स्वतः आणायला गेलो असतो ना तिला. ते देवा, पोरगी गेली कुठे? कुसुम तिकडेही नाही, इथेही आली नाही, मग गेली कुठं? सर, धारदार हत्याराने वार केले गेले. कदाचित त्याच हत्याराने डोकं कापलं असेल. मॅडम, हातावर टॅटू काढलेला आहे. या टॅटूवरून बॉडीची ओळख पटेल. आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये कुठे मिसिंग कंप्लेंट आहे का बघा, आणि त्यात अशा प्रकारच्या टॅटूचा उल्लेख आहे का बघा. येस सर, आजूबाजूला सगळीकडे चेक केलं, कुठेच काही नाही मिळालं. जागा ओसाड आहे, CCTV कॅमेरा कुठे नसेल. एनिवे, बॉडी पोस्टमॉर्टमसाठी पाठवून दे. ओके सर. कांचननगरमध्ये एका स्त्रीची निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. इतकंच नव्हे तर तिच्या शरीराची विटंबना करून तिचं डोकं शरीरापासून वेगळं करून गायब करण्यात आले. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. कोण असेल ती स्त्री आणि कोणी केली असेल ही हत्या, या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. गाडी आली, कॅमेरा. सर प्लीज, सर एक क्वेश्चन. सर, तुमचा तपास कुठपर्यंत आलाय आणि त्या स्त्रीची ओळख पटवण्यात तुम्हाला मदत झाली आहे का? सर, दिवसाढवळ्या खून झालाय. तुम्ही सांगू शकाल का हा खून का केला गेलाय? सर, तुमच्याकडे काही ठोस माहिती आहे का, जेणेकरून ही माहिती आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू शकू? एक मिनिट, आमचा तपास चालू आहे. ती बाई कोण आहे हे आम्हाला लवकरात लवकर कळेल, आणि ज्याने तिचा खून केलाय त्याला पण आम्ही लवकरात लवकर पकडू. ठीक आहे? सर, एक शेवटचा प्रश्न. सर, ऐका ना. सर, प्लीज. सर, एक शेवटचा प्रश्न. सर, 2 दिवसांपूर्वीच तपोवन पोलीस स्टेशनमध्ये एका मुलीची मिसिंग कंप्लेंट आली. नाव कुसुम देसाई, वय 26 वर्ष. सर, हा तिचा फोटो. आणि सर, हे बघा. कुसुम देसाईच्या हातावरचा टॅटू आणि डेड बॉडीवरच्या हातावरचा टॅटू.
दोन्ही मॅच करतायत. टॅटूची पोझिशन पण सेमच आहे. सर हे सगळं बघून तर असंच वाटतंय की याच मुलीचा खून झाला. एक काम करा, हिच्या फॅमिलीमधल्या लोकांना बोलावून घ्या आणि बॉडी आयडेंटिफाय करा. आम्हाला डेड बॉडीवर हा ड्रेस सापडला. माझ्याच मुलीचा ड्रेस आहे, मीच तिच्या बॅगेत ठेवला होता त्या दिवशी. आणि हातावर हा टॅटू. साहेब, माझ्या मुलीला सासरी चांगली वागणूक मिळत नव्हती. तिचा नवरा विक्रम तिला रोज दारू पिऊन मारहाण करायचा. काय करतोय? म्हणून कुसुम माहेरी निघून आली होती आणि काय केलं, सासरी जायला तयारच नव्हती. परत तसा निश्चयच केला होता तिने, पण एक दिवस तिने विचार बदलला. अगं कुसुम, हे काय, तू कुठे निघालीस? आई, बाबा, मी सासरी जाण्याचा निर्णय घेतला. वा पोरी, खूप चांगला निर्णय घेतलास तू. हे बघ, मला खात्री आहे जावई बापू नक्की सुधारतील, दारू प्यायचं सोडून देतील ते. चल, मी येतो तुला सोडायला. नाही नको बाबा, मी एकटीच जाते. मला एकटीला सगळं बघायचंय ना आता. येते बाबा. आई, काळजी घे. हो, तू पण नीट सांभाळून जा आणि घरी पोचलीस ना की लगेच फोन कर. हा, हो आई. पण कुसुमचा फोन आलाच रे, आणि तिचा मोबाईल पण बंद पडला. पण क्राईम स्पॉटवर आम्हाला तिची बॅग किंवा मोबाईल कुठेच सापडला नाही. साहेब, मी तुम्हाला सांगतो, त्या विक्रमनेच माझ्या मुलीचा जीव घेतलाय. एक नंबरचा बेवडा आहे तो सुद्धा. त्याला अटक करा साहेब, अटक करून पासावर चढवा, तेव्हाच आम्हाला काय मिळेल साहेब. शांत व्हा, शांत व्हा. हे बघा, आम्ही लवकरात लवकर त्या खुन्याला पकडू. पण ती बॉडी खरंच कुसुमची आहे की नाही हे कन्फर्म करण्यासाठी आम्हाला तुमचे DNA सॅम्पल्स लागतील आणि कुसुमचा मोबाईल नंबर पण द्या. प्रत्येक माणसामध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये चांगली आणि वाईट वृत्ती ही असतेच, आणि ही वृत्तीच त्याचं भविष्य ठरवत असते. पोलिसांना कुसुमची डेड बॉडी ज्या अवस्थेत मिळाली होती त्यावरून त्यांची खात्री पटली होती की कुसुमचा खून एका अशा व्यक्तीनं केला असावा जी तिचा प्रचंड द्वेष करत असावी. आता अर्थात एकच संशयित पोलिसांच्या समोर होता, तो म्हणजे कुसुमचा नवरा विक्रम. आता प्रश्न एकच होता, विक्रमनेच हे घृणास्पद कृत्य केलं असेल की आता या केसमध्ये आणखी काही वेगळं वळण येणार होतं. साहेब, आम्ही देसाईंना पण हेच सांगितलं, तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवा. कुसुम इथे येणार हे तिने आम्हाला सांगितलंच नव्हतं, आणि महत्वाचं म्हणजे ती इथे आलीच नाही. हो ना साहेब, खरं तर आमच्या सुनेच्या बाबतीत इतकं काही भयानक घडल्यावर आम्हालाही धक्काच बसलाय ना, पण तरी तुम्ही आमच्यावर संशय घेता. मॅडम, संशयाला जागा आहे म्हणूनच आम्ही इथे आलोय. तू विक्रम ना? हो सर. तू तुझ्या बायकोला जनावरासारखा मारायचास हे समजलंय आम्हाला. तुला पण जेलमध्ये टाकून तुडवायला हवं. हे बघा साहेब, सगळं मी मुद्दाम नाही करायचो साहेब. यामागचं सत्य काहीतरी वेगळं आहे आणि म्हणूनच मला कुसुमचा खूप राग यायचा. एक काम कर ना, तुझ्या त्या हिरोला ना आपल्या घरी घेऊन, असं बाहेर कशाला भेटता, हवं तर आपलं बेडरूम पण वापरा. काय माहिती बाहेर काय काय धंदे करत असशील. नाही, हे काय बोलताय तुम्ही? हो, तो फक्त एक टॅक्सी ड्रायव्हर आहे. वैभव जाधव. सहज ओळख झाली आमच्या दोघांमध्ये. तुम्ही समजताय तसं आमच्या दोघांमध्ये काही नाही. साहेब, तुम्ही त्या वैभव जाधवला आता पकडा आणि जेलमध्ये टाका. जेलमध्ये तर तुला पण टाकायला हवं.
आपल्या बायकोवर संशय घेऊन तिला जनावरासारखा मारायचा असतो याची शिक्षा तुला व्हायलाच हवी. आणि तू किती खरं बोलतोयस ना तेही कळेल. श्वेता, सर त्या वैभव जाधवला लवकरात लवकर ताब्यात घ्या. येस. मला ती फाईल लवकरात लवकर हवी. हो, आजच. सर एक सर विक्रमकडून वैभवचा स्केच बनवून घेतला. सगळीकडे सर्क्युलेट करा. येस सर. आणि सर कुसुमचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आहे. सर रिपोर्ट्सनुसार कुसुमचा खून 10 जानेवारीला दुपारी 12 ते 2च्या दरम्यान झाला. तिच्या अंगावर खोलवर वार करण्यात आलेत आणि खून झाल्यानंतर तिचं डोकं उडवण्यात आलंय. सर अजून एक महत्त्वाची गोष्ट, कुसुम 2 महिन्याची गरोदर होती. कुसुम गरोदर होती? हे कसं शक्य आहे सर? गेल्या 6 महिन्यापासून माझ्यात आणि कुसुममध्ये कुठलंही फिजिकल रिलेशन नव्हतंच. सगळं ना त्या वैभव जाधवमुळे झालंय. सर तुम्ही त्याला आत्ता जेलमध्ये टाका. सर कुसुमचा मोबाईल ऑन झाला. मोरेवाडी लोकेशन दाखवलं. सर त्यात कुणीतरी नवीन सिम कार्ड टाकलंय. आय एम या नंबरवरून ट्रेस केलं. हे नवीन सिम कार्ड कोणाच्या नावावर रजिस्टर आहे? सर वैभव जाधवचे. बघितलं सर, मी बोललो होतो ना या सगळ्या प्रकरणामध्ये त्या वैभव जाधवचा हात आहे. एक काम करा, मोरेवाडीमध्ये जाऊन इन्क्वायरी करा आणि या वैभवला ताब्यात घ्या. येस. कुसुम देसाईला ओळखतोस ना? हो ओळखतो मॅडम. मग तिचा खून झालाय हेही माहिती असेल तुला. कुसुमचा खून झालाय? हे काय बोलताय मॅडम तुम्ही? खरं तेच बोलते. तुझे आणि कुसुमचे अनैतिक संबंध होते. गोष्ट खरी आहे की नाही? काय अनैतिक नाही मॅडम, मी खरं प्रेम करतो तिच्यावर. हो, मग तिचा खून का केलास? खून नाही मॅडम, हे काय बोलताय तुम्ही? तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. एक मिनिट. कुसुम 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 तू 10 सप्टेंबरला तुझ्या सासरी जायला निघाली होतीस. हो, पण मी तिकडे गेले नाही. म्हणजे? मॅडम, मी माझ्या नवऱ्याच्या छळाला खूप कंटाळलेले. अशातच वैभवशी माझी ओळख झाली. मला वैभवचा आधार मिळाला. आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे आणि म्हणूनच 10 तारखेला मी सासरी जाण्याचं कारण सांगून वैभवसोबत पळून आले. बघा ते. हा ड्रेस तुझाच आहे ना? हा तर माझ्या ड्रेससारखा दिसतोय. एक मिनिट मॅडम. हा माझा ड्रेस. टॅटू? बघा ते. दुसरा फोटो दाखव. आम्हाला जी डेड बॉडी सापडली तिच्या हातावर सेम टॅटू होता आणि हा असा ड्रेस घातला होता. हा काय प्रकार आहे कुसुम? म्हणजे अपर्णा? अपर्णा? हो, अपर्णा गोखले, माझी जिवलग मैत्रीण. मॅडम, आम्ही दोघींनी सोबतच टॅटू काढला होता. आमच्याकडे एकाच प्रकारचे अनेक ड्रेसेस होते आणि हा फोटोतला ड्रेस तिचाच आहे. एक्झॅक्टली. म्हणून आम्हाला वाटलं की ती डेड बॉडी तुझीच आहे. मॅडम, अपर्णाला आमच्या अफेअर्सबद्दल माहीत होतं. ती मला भेटण्यासाठी इथे येणार पण होती, पण नाही आली. तिचा फोनही बंद येतोय. अपर्णा आता कुठे राहते? माझ्या माहेरच्या घराजवळ, हिमछाया सोसायटी. ठीक आहे. पोलिसांचा तपास आता पूर्णपणे फिरला होता. या केसमध्ये पोलिसांची दिशाभूल झाली होती की ती करवून आणण्यात आली होती हा प्रश्न तर होताच, पण याहून महत्वाचा प्रश्न होता, अपर्णाचा खून नक्की कोणी केला? कुसुम आणि अपर्णाच्या मैत्रीचा तिच्या हत्याकांडाशी काही संबंध होता की या हत्येमागे कोणी भलतीच व्यक्ती होती? चला पाहूया. एक काम करा,
आसपास यांच्या ओळखीचं कोणी असेल तर बोलून आणा. ओके मॅडम. मी शेजारी नाही तिची. काय झालं मॅडम? ते आता कुठे असतील सांगू शकाल? नाही, पण अपर्णा 3 दिवस झालं काही घरी आलीच नाही बघा. कसं आहे मॅडम, घटस्फोट झालाय तिचा, एकटीच राहते ती. अहो ती कधी कुठे जाते, काय करते, काय बघा तिचा भरोसा नाही. पुढे मागे कोणी नाही विचारणार. अशा मुली स्वातंत्र्याचा असा गैरफायदा उचलतात. तुम्हाला म्हणून सांगते, मला फक्त एवढंच सांगा, या घराची चावी कुठे मिळेल? एक चावी ती माझ्याकडेच ठेवते. तुमच्याकडे? हो. आणा लवकर. बर. सगळं नीट चेक करा. काय सापडलं? नाही मॅडम. मॅडम, कुसुमने आपल्याला जो ड्रेस दाखवला होता त्यासारखा दिसणारा ड्रेस इथे नाहीये. अपर्णाचा ड्रेस इथे नाही, म्हणजे तो ड्रेस डेड बॉडीवरचाच असेल. एक काम कर, यात अडकलेले केस लॅबमध्ये DNA सॅम्पलसाठी पाठवून द्या. बॉडी अपर्णाचीच आहे की नाही हे कन्फर्म हो. कुसुम, कुसुम, अगं कुसुम कुठे होतीस तू? आम्ही किती घाबरलो होतो माहितीये का? त्यात पोलिसांनी ती डेड बॉडी दाखवली. अगं आम्हाला वाटलं तूच आहेस का? आई, मला माफ कराल, मी खूप चुकीचं वागले. नाही नाही बाळा, काही चुकीचं नाही वागलीस. पण मला आता खात्री आहे तिथून पुढे सगळं ठीक होईल. तू सुखरूप आहेस ना, मग सगळं ठीक आहे. बाबा, मी व्यवस्थित आहे, पण माझी मैत्रीण अपर्णा, तिचा खून झाला. काय? हो, मी स्वतः तुम्हाला कळवतो. जैन सर. सर, लॅबचा रिपोर्ट आलाय. देसाई फॅमिलीचे DNA सॅम्पल आणि डेड बॉडीचा DNA सॅम्पल मॅच होत नाही असं लिहिलंय. खूप लवकर आले रिपोर्ट. कुसुम जिवंत आहे आपल्याला आधीच कळलं होतं. आत्ता रिपोर्ट येऊन काय होईल? अपर्णाचा DNA सॅम्पल सुद्धा लॅबमध्ये पाठवलं. सर, अजून एक गोष्ट, अपर्णाचा मोबाईल 10 सप्टेंबरला कांचननगरच्या त्याच एरियामध्ये स्विच ऑफ झाला जिथे आपल्याला ते धड मिळालं. आपली खूप मोठी दिशाभूल झाली आहे श्वेता. त्यात ही केस अजून सॉल्व्ह होत नाहीये म्हणून वरून खूप प्रेशर आहे. एक काम करा, त्या कुसुमला बोलावून घ्या. येस सर. मला तर अजिबातच विश्वास बसत नाहीये सर. ती माझी एवढी जिवलग मैत्रीण होती की तिचा मला नेहमी आधार होता. मला समजून सांगायची. खूप मॅच्युअर होती ती. तिचा खून कोण करू शकतो? कोणावर संशय? नाही सर, माझा कुणावरही संशय नाहीये. हां, ॲक्च्युली ती स्वतःबद्दल जास्त काही बोलतच नव्हती. तिच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून आम्हाला कळलंय की ती गरोदर होती, पण तिचा 2 वर्ष आधीच डिवोर्स झाला होता, बरोबर? हो. तिचं बाहेर कुठेतरी अफेअर असेल. जिवलग मैत्रीण म्हणून तुला माहिती असणार. हे बघा, मला खरं सांग, खरं माहिती करून घेण्यासाठी आम्ही काहीही करू शकतो. हो, म्हणजे तिचं माझ्या भावावर, पंकजवर प्रेम होतं. हो सर, मी सुद्धा अपर्णावर खूप प्रेम करायचो. आम्ही दोघी लग्न सुद्धा करणार होतो. पण काय घडलं काहीच कळत नाही सर. माझी बहीण जिवंत याचा मला नक्कीच आनंद झालाय सर, पण लगेच हे अपर्णाबद्दल कळलं. माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय सर. कोणी केला असेल अपर्णाचा खून? काय सांगू शकतोस? हो सर, मला माहिती आहे तिचा खून कोणी केलाय. थँक्यू. दिसत नाही काय तुला? गलती हो गई मैडम.
तुझ्यासारखे रोमियोंचे ना सगळे इरादे माहिती आहेत मला. आणि काय रे, या आधी पण तू मला फॉलो करत होतास ना, आणि आता टच करायची हिम्मत झाली तुझी? अरे काहे चिल्ला रही हो इतना? टच ही तो किए, बलात्कार तो नहीं किए. बलात्कार म्हणतोस? काय बोललास? काय बोललास तू मला? ए, दिमाग मत खराब करा, तो उठा कर लेके जाऊंगा. चल खाता हूं तेरे को. सोड. अरे, सोड. ए सोड दिला, सोड. चल. उठा कर लेके जाऊंगा तेरे को. पंकज, तू आत्ताच्या आता पोलीस स्टेशन मध्येच. या असल्या गुंडांना आहे ना जेलमध्येच राहायला हवंय. राहू दे, तो पुन्हा त्रास देणार नाही तुला. सर, ललन पांडे नाव त्याचं. मुलींच्या मॅटरमध्ये खूप वेळा जेलमध्ये गेलाय तो. ठीक आहे, त्याची डिटेल्स पोलीस रेकॉर्डमध्ये मिळतीलच. आणि त्याने खरंच जर अपहरणाचा खून केला असेल तर त्याला अटक पण. सर, या पंकजने आपल्यापासून बऱ्याच गोष्टी लपवल्या. हे बघा, अपहरणाच्या सोशल मीडियावरती हे काही मेसेजेस मिळाले. सर हे बघा, अपर्णा त्याला किती रिक्वेस्ट करत होती तरी तो तिच्याशी बोलायला तयार नव्हता. इनफॅक्ट त्याने तिचा नंबरही ब्लॉक केला होता. सर, आपल्यासमोर किती नाटकं करत होता. नक्कीच काहीतरी गडबड आहे. एक काम करा, या पंकज आणि अपहरणाची हिस्ट्री काढा. येस सर. हो साहेब, म्हणजे मला असं कुणाबद्दल वाईट बोलायची सवय नाही आहे, माझा तो स्वभावच नाही आहे. पण ती अपर्णा तिच्या घटस्फोटानंतर पंकजपासूनच गरोदर राहिली होती हे मला माहिती. काय ग, तू प्रेग्नेंट आहेस? अरे हो, तू बाबा होणार आहेस. ए बाई, उगाच इमोशनल होऊ नकोस, पाडून टाकते मूल. काय? अरे पण का? आपलं तर लग्न झालंय ना, मग हे ॲबॉर्शन वगैरे? हे बाई, त्या लग्न विग्नाच्या गोष्टी करू नकोस. जवळ येऊ देत नव्हतीस म्हणून लग्नाचं खोटं नाटक केलं मी. तर तुझ्यासारख्या घटस्फोटित बाईसोबत कोण लग्न करणार आहे? पंकज, अरे काय बोलतोयस तू? आणि यातलं जर माझ्या बहिणीला काही कळालं ना तर जीव घेईन तुझा, कळलं का? तो पंकज आहे ना खूप संतापला होता. मला वाटतं त्या अपर्णाचा त्याने जीव घेतला असावा. पण ऐक ना, मला उशीर होते रे, आईला घेऊन बाजारात जायचं आहे. चल. ठीक आहे. काय आलं? अरे तुला कसला तरी वास येतोय का रे? वास तर येतोय, पण कसला घाण येतोय रे. अरे ते बघ, तिथे काहीतरी पडलंय रे. अरे ऐक ना, जाऊ दे, सोड, चल. अरे थांब रे, बघून तर येऊ दे. पुढे ते बघा तिकडे. बघा. सर, डोकं पूर्ण सडलंय, पण हे अपहरणाचंच आहे असं वाटतंय. अपहरणाचं धड इथून साधारण 5 किलोमीटरवर मिळालं, बरोबर? सर, म्हणजे खुनाने खून करून डोके इथे आणून टाकले. एक काम करा, हा सगळा एरिया पिंजून काढा, बघा काय मिळतं का. ओके सर. या रोडवरचं 10 सप्टेंबरचं CCTV फुटेज मिळतं का बघा. हे डोकं लॅबमध्ये पाठवा. ओके सर. आणि त्या खोटाड्या पंकजला ताब्यात घ्या. येस. अपहरणाचा खून तूच केलास ना? मी तुमच्याशी खोटं बोललो साहेब, पण मी मान्य करतोय, पण मी अपहरणाला नाही मारलं. तिचा खून कोणी केला ना ते आम्ही शोधून काढूच. आणि तू किती खरं बोलतोय तेही लवकर कळेल. बोला बघाटे. सर, एक रक्तानी माखलेला सुरा मिळाला आणि मोबाईल फोनही. गुड जॉब. हे काम करा, तो सुरा आणि मोबाईल दोन्ही लॅबमध्ये पाठवून द्या.
आणि त्यांना सांगा लवकरात लवकर रिपोर्ट पाठवायला. ओके सर. सर, रोकडेवाडीमध्ये जो सुरा सापडला होता त्यावर काय फिंगरप्रिंट्स मिळाले, पण सर या केसशी रिलेटेड कुठल्याच सस्पेक्टशी ते मॅच होत नाहीये. कमाल आहे. खुनी आहे तरी कोण? सर, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की त्या सुरावर अपहरणाच्या रक्ताव्यतिरिक्त अजून काही गोष्टींचे ट्रेसेस मिळाले. सर, त्यावरून हे लक्षात येते की तो सुरा चिकन शॉपमध्ये वापरला गेला. चिकन शॉप? एक काम करा, अपहरणाचं धड आपल्याला जिकडे मिळालं होतं त्या आसपासच्या सगळ्या चिकन शॉपमध्ये जाऊन चौकशी करा आणि त्यांचे फिंगरप्रिंट्स मॅच करा. ओके सर. सर, चंद्रकांत गावडे चिकन शॉप चालवतो. अपहरणाचा खून ज्या सुऱ्याने झाला त्याच्यावर याचेच फिंगरप्रिंट्स मिळाले. अहो साहेब, कोण अपहरणा? माझा तो सुरात 10 सप्टेंबरला हरवला. का कोणी चोरी केला मला नाही माहीत. अहो, माझ्याकडे खूप सुर आहेत त्यामुळे मी लक्ष नाही दिलं. आता तुम्ही म्हणता की मी खून केला. अहो, खरं सांगतो, मी फक्त कोंबड्यांचा जीव घेतो, माणसांचा नाही. हे तुझं दुकान एक्झॅक्टली आहे कुठे? नामदेववाडीत लय फेमस दुकान आहे. जर तू खून केला असेल तर अजून फेमस होशील. घेऊन जायला. श्वेता, सर, जिथे आपल्याला अपहरणाचं धड सापडलं होतं तिथून ही नामदेववाडी जास्त लांब नाही. याच्या दुकानाच्या आसपास कुठे CCTV लावलाय का बघा आणि तिथलं 10 सप्टेंबरचं दुपारी 12 ते 2च्या दरम्यानचं CCTV फुटेज चेक करा. या अपहरणाचा खून त्याच दरम्यान झाला. येस. हॅलो, कुठे? नजर ठेवा त्याच्या. सर, लल्लन पांडे सापडले. गुड. पकडा त्याला. अरे क्या हुआ? मुझे क्यों मार रहे हो? गेल्या 2 दिवसात खूप पैसे आलेत ना तुझ्याकडे? कुठून आले ते पैसे? मैडम, आप क्या बात कर रही हो? सही से बोल. नाही पता. बता दो. सर, लल्लन पांडेकडून बरीच माहिती मिळाली आहे आणि एक महत्त्वाचा पुरावा आहे. सर, हे बघा. ताब्यात घ्यायला. येस. मी काय केलं सर? मला इथे कशाला आणलं? या लल्लनने तुला आणि तुझ्या मित्राला प्रभाकरला अपहरणाचा खून करताना बघितलं. श्वेता, हे बघ, यात प्रभाकर सुरा घेऊन पळताना दिसतोय. साहेब, मी काय नाही केलं साहेब. मी फक्त याला सुरा आणून दिला होता. मी काय नाही केलं. अपहरणाचं डोकं कापून तुझ्या एरियामध्ये फेकून दिलंस. त्या एरियाच्या CCTV मध्ये तुझी कॅब दिसते आणि तुझं मोबाईल लोकेशन सुद्धा मॅच झालं. तेव्हा आता सगळं खरं खरं सांगायचं. का मारलास अपहरणाला? अपहरणाची आणि माझी काही दुश्मनी नव्हती साहेब. माझा प्लॅन वेगळाच होता. त्या कुसुमला मी माझ्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवलंय आणि तो दुबईचा शेख आहे ना, त्याच्यासोबत बोलणं पण सुरू आहे. तू जसा आला तसं कुसुमला विकून टाकायचं. मस्त पैसे मिळतील बघ. तुम्ही दोघं लक्षात ठेवा, हे जे तुम्ही बोलताय ना, हे सगळं मी पोलिसांना सांगणार आहे. तू एक धारदार हत्यार घेऊन रोडच्या त्या साईडला उभा राहा. बरं, मी तुला भेटतो. हा.
हे धर. ओळख पटू नये म्हणून अपहरणाचं डोकं कापलंस ना, आता तुझं डोकं फासावर लटकलेलं बघायचं मला. वाईट मनोवृत्ती ही स्वतः बरोबर इतरांच्याही आयुष्याची राख रांगोळी करते हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. वैभव आणि प्रभाकरला अपहरणाचा खून आणि तिच्या मृतदेहाची विटंबना केल्याप्रकरणी कोर्टानं कठोर शिक्षा फरमावली. प्रत्येक व्यक्ती ही सहानुभूतीची भुकेली असते. जर त्या व्यक्तीला छळ आणि अन्यायाचा सामना करावा लागत असेल तर ती व्यक्ती प्रेमाच्या शोधात फिरत बसते आणि कधीतरी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवून स्वतःच नुकसान करून घेते. मी अभिजित खांडकेकर आजच्या या भागात तुम्हा सगळ्यांची रजा घेतो. तोपर्यंत तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र.